रामकृष्ण हरी माऊली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी अखेर पुण्यामध्ये पोहोचत आहे. काही क्षणामध्ये आता दोन्ही पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि आपण सध्या संगमवाडी भागामध्ये आहोत. या ठिकाणी दोन्ही पालखींचा संगम होत आहे. आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येमध्ये वारकरी सध्या पुण्यातील संगमवाडी भागामधून जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि लाखोच्या संख्येने वारकरी प्रत्येक वर्षी येत असतात. मात्र याही वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडला होता. पाऊस पडल्यामुळे वारकऱ्यांची संख्या कमी होईल असं देखील म्हटलं जातं, परंतु वारकरी त्याच उत्साहाने मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वारकरी यावर्षी येताना आपल्याला दिसून येत आहे. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमध्ये कशी गर्दी होत आहे. या ठिकाणी सर्व वारकरी मार्केट होताना दिसत आहेत आणि आज पालखीचा पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि पुण्यातून पालखी उद्याचा दिवस पण पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे आणि कासवडला पालखी जाणार आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालखीमध्ये वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला दिसून येत आहे. आपण काही वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून देखील घेणार आहोत. तर कुठून आलं मामा? नारळावरूनच. तालुका खेळा, जिल्हा सांगली. किती वारे येणार? हे वारे 4थी येणार आणि 5वी वारी 13. तुमची दिंडी आले का? दिंडी आमची आली. काय सांगाल, कुठून आलो तुम्ही? आम्ही सांगली जिल्ह्यातून. बरं. किती शिराळा तालुका. अभूतपूर्व श्री तुकाराम महाराज सेवा समिती संस्था. आमचं हे 4थं वर्ष आहे. अगदी आनंदात. 4 वर्ष वारी तुम्ही 3 वर्ष केली, परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे काय अडथळे? भरपूर अडथळे होते, पण अगदी जो निष्ठावंत वारकरी असतो तो वारी चुकू नये हरी, वारी तो चुकू देत नाही. अगदी सुरुवातीपासून तुकोबारायांचं प्रस्थान, माऊलींचं प्रस्थान अगदी छान पैकी आज अगदी आनंदात होते. आणि सकाळी पहाटे बरोबर 4 वाजताच असणारा हा पूल चालू झाला आळंदीचा. त्याच्या आधी संपूर्ण वातावरण बंद होतं. काय मागणार माऊलीकडे? काय नाही मागणं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात असा सुख सोहळा नाही. तो आनंद आपणाला या पृथ्वी तलावरती आणि आळंदी पासून भूवैकुंठ, साक्षात वैकुंठ असणाऱ्या पंढरपूरपर्यंत हा सोहळा चालतो. एवढा मोठा आनंद दुसरी कुठेही मिळत नाही. म्हणून वैकुंठी तो ऐशे नाही आणि स्वर्गात सुद्धा नाही असा सुख सोहळा या आपल्या भूतलावरती आहे. त्याचा फक्त मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असा सोहळा पाहून मी याच्यापासून वेगळा राहणार नाही. एवढं मोठं भाग्य आपल्या या माऊलींच्या कृपाशीर्वादानं सर्वांना, लहान थोर स्त्री पुरुषांना एवढे आनंदात. कोणी एवढ्या वारीमध्ये उपाशी राहत नाही. लुळा पांगा असला तरी तोही या असणाऱ्या वारीमध्ये चालतो. एवढं सामर्थ्य असणाऱ्या माऊलींचं आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय वारकऱ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वारकरी देखील यावर्षी मोठ्या उत्साहाने देखील वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा नवराष्ट्र.